हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. सेफ फ्लावर म्हणजे करडईची भाजी याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. बाजारामध्ये भरपूर अशी करडई आली बघा हिवाळ्यामध्ये. हिरवीगार भाजी मिळते अशा प्रकारे मला मिळाली होती. म्हटलं चला छान अशी तुम्हाला रेसिपी दाखवूया. कारण करडईची भाजी जी बाजरीमध्ये आत्ता उगवलेली असते, ज्वारीमध्ये आणि गव्हामध्ये त्याची चव एक नंबरच लागते. अशा प्रकारे आपण स्वच्छ धुवून घेतली, बारीक चिरून घेतली आहे मी. सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल टाकलं आहे. तेल छान गरम झालं की आपण त्यामध्ये भरपूर असे जिरे टाकले आहेत. जिऱ्याने खूप सुंदर अशी चव लागते. त्यानंतर लसूण ठेचून घेतला आहे आणि हिरवी मिरची मी चिरून घेतली आहे. भरपूर अशी हिरवी मिरची घेतली कारण आमच्याकडे जरा थोडीशी तिखट भाजी लागते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही येथे मिरचीची पेस्ट टाकली तरी पण चालेल. खूप सुंदर चव लागते. पूर्ण व्हिडिओ पहा, कुठेही स्किप करू नका. त्यानंतर मी अशा प्रकारे भाजी बघा छान अशी बारीक चिरून घेतली, त्याला अशी फोडणी दिली आहे. एवढा छान असा घमघमाट सुटला आहे की नाही लसूण आणि मिरचीचा, की एक नंबरच भाजी होते. चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आणि तुम्ही त्याचा आस्वाद घ्याल. अशा प्रकारे आपण छान अशी परतून घ्यायची आहे बघा. खूप सुंदर होते भाजी आणि चव तर एक नंबरच लागते. कारण आता ती जी धान्य असतं त्या धान्यामध्ये पेरलेली असते, त्याची चव एक नंबर लागते. तुम्हाला जर मिळाली तर अवश्य अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली मला सांगायला अजिबात विसरायचं नाही. एवढी एक नंबर होते बघा करडीची भाजी. तुम्ही येथे कुठल्याही तुमच्या आवडीच्या डाळीचा उपयोग करू शकता. तुरीची डाळ, मसूरची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ. हरभऱ्याची डाळ जर घातली तर तुम्हाला भिजत घालावी लागेल, पण येथे मी मुगाची डाळ घातली आहे. मी भिजत अजिबात घातली नाही कारण मुगाची डाळ लगेच शिजते. आणि छान अशी आपण त्याला फोडणी दिली आहे बघा. खूप अप्रतिम अशी करडईची भाजी होते. छान अशी हलवून घ्यायची. अजिबात आपण येथे पाण्याचा वापर करणार नाही आहोत. वाफेवरच छान अशी शिजवून घेणार आहोत बघा. खूप सुंदर लागते. जेव्हा ती भाजी कमी होईल तेव्हाच नंतर आपण मीठ टाकणार आहोत. मी अर्धी भाजी टाकली होती, अर्धी भाजी मी नंतर टाकणार आहे, म्हणजे हलवायला पण छान असं आपल्याला सोपं जाईल. खूपच अप्रतिम अशी रेसिपी आहे मैत्रिणींनो. अशा प्रकारे एकदा अवश्य करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली ते मला सांगायला अजिबात विसरायचं नाही. खूप अप्रतिम अशी करडईची भाजी. त्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. मीठ कमीच टाकायचं कारण भाजी शिजल्यानंतर कमी होते. मी कमी टाकलं आहे मीठ. आणि मीठ टाकल्यानंतर आपण छान अशी हलवून घेणार आहोत. एक नंबरच अप्रतिम अशी करडईच्या भाजीची रेसिपी. खूप सुंदर लागते. त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि आपल्याला हिरव्या भाज्या खाणं सर्वांच्या खूपच गरजेचं आणि आवश्यकतेचं आहे. कारण हिरव्या भाज्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला हे मिळतं, फायबर मिळतं. मग तुम्ही अशा प्रकारे छान अशी भाजी करून बघा. मुलं आवडीने खातील, म्हणजे न आवडणारेसुद्धा करडईची भाजी आवडीने खातील. एवढी अप्रतिम अशी आपली करडईची भाजी तयार होत आहे मैत्रिणींनो. त्यानंतर आपण छान हलवून घेतली. आपण झाकण ठेवणार आहोत मध्यम गॅसवर 5 मिनटासाठी. 5 मिनटानंतर आपण झाकण काढलं आहे बघा. अजिबात आपण इथे पाण्याचा वापर केला नाही. छान अशी आपण वाफेवरच शिजवून घेणार आहोत. हे बघा डाळ पण आपली शिजली आहे बघा आणि भाजी पण छान अशी शिजली आहे. अप्रतिम अशी ही भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता. एवढी अप्रतिम. मी पुन्हा 2 मिनटासाठी झाकण ठेवली होती, म्हणजे छान अशी शिजवून निघेल. त्यानंतर मी असं जाडसर शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये घातलं आहे. त्याने तर एक नंबरच चव लागते. अवश्य एकदा अशा प्रकारे करून बघा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे ओल्या खोबऱ्याचा पण वापर करू शकता, कारण काही ठिकाणी ओलं खोबरं वापरलं जातं शक्यतो बघा कोकणामध्ये. त्याची पण चव अप्रतिम लागते, पण आमच्याकडे आवडत नाही म्हणून मी शेंगदाण्याच्या कुटाचाच आमच्याकडे वापर होतो, म्हणून मी शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये वापरलं आहे. छान अशी आपण हलवून घ्यायची, पूर्ण कोरडी करून घ्यायची आहे बघा. अप्रतिम अशी करडईची भाजी चवीला एक नंबरच, जी की बाजरीमध्ये, गव्हामध्ये आणि ज्वारीमध्ये पेरलेली असते, त्यामुळे त्याची चव एक नंबर लागते. आणि थंडीमध्ये भरपूर भाज्या येतात, त्यामुळं भरपूर भाज्या खा आणि आपली तब्येत सांभाळा. महत्त्वाचं आपल्याला फायबर खाणं खूप आवश्यक आहे, कारण फायबरमुळे आपलं पोट व्यवस्थित राहतं
आणि पोट छान असं आपलं साफ पण होतं. फायबर जास्त प्रमाणात खाल्लं तर तुम्ही बघू शकता आपण किती सुंदर आपली अशी करडईची भाजी तयार झाली आहे. सेफ फ्लावर ह्याला म्हणतात बघा. अप्रतिम अशी आणि एक नंबरच झाली आहे. अवश्य अशा प्रकारे एकदा करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली मला सांगायला अजिबात विसरायचं नाही. मी येथे ज्वारीच्या भाकरीमध्ये बरोबर सर्व केली आहे बघू शकता. आणि तोंडी लावायसाठी आपण गाजर खाऊ शकतो. आणि करडईची भाजी पण मी ठेवली आहे, कारण अशी पण कच्ची खायला खूप छान लागते. अप्रतिम अशी करडईची भाजीची रेसिपी तुमच्यासाठी मैत्रिणींनो आणली आहे. चला तर मग पटकन अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप